मित्रहो, मतदान होईस्तोवर महायुतीने शेतकऱ्यांना शब्दांच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते, हे आपल्याला माहिती आहे. आपले कर्ज माफ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी महायुतीला प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं. मित्रहो, शेतकऱ्यांनी आपले इमान कायम ठेवून महायुतीला भरघोस पाठिंबा दिला, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आता शेतकऱ्यांना दिलासा हवा आहे सरकारकडून. शेतकऱ्यांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळावा ही मागणी शेतकऱ्यांची आता आहे. मित्रहो, काल परवा हिंगोली येथील शेतकऱ्यांनी यासाठी अर्धनग्न आंदोलन केले, हे आपण माध्यमांवर पाहिलं असेल. मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी शेतकऱ्यांची चर्चा देखील झाली. आता महाराष्ट्रातील इतर शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या बेतात आहे. नमस्कार, मी रिनेश रंजन. मित्रहो, बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडा माहिती देणाऱ्या या तुमच्या हक्काच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा शेतकऱ्यांचा विशेष भाग शेअर करा. कारण आज ज्यांच्या भवितव्यासाठी आपण बोलणार आहोत मित्रहो, ते जगाचे पोशिंदे आहेत. आपल्या सर्वांच्या 2 वेळच्या जेवणाची अपार कष्टातून ते सोय करतात. अशा आमच्या शेतकरी बांधवांबद्दल मित्रहो आजचा हा विषय आहे. अर्थातच कर्जमाफीचा. मित्रहो, आज या ज्वलंत विषयावरचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप कुठेही करू नका, कृपा करून. मित्रहो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे समर्थांचं वाक्य आपल्याला ठाऊक आहे. मित्रहो, समर्थांचा हा सुविचार आपण आठवा आणि जुन्या चर्चा देखील आठवा. मित्रहो, हेच ते देवेंद्र फडणवीस आहे. विरोधी पक्षात असताना अशा सुविचारांचे पाठांतर करून नॅशनल टीव्हीवर होणाऱ्या चर्चासत्रात न चुकता दररोज भाग घ्यायचे. दररोज टीव्ही चॅनलला स्वतः संपर्क करून प्रत्येक डिबेटमध्ये देवेंद्रजी भाग घ्यायचे आणि सत्ताधारी पक्षाला मित्रहो अशा विषयासाठी धारेवर धरायचे, अक्षरशः घाम फोडायचे. टीव्हीचा टीआरपी वाढवून देण्यात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका तेव्हा असायची. फडणवीस विरोधी पक्षात असताना सामान्य जनतेच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहायचे. शेतकऱ्यांचे प्रश्न खोदून कोरून शोधून काढायचे आणि अनेकदा न्याय देखील मिळवून द्यायचे. आता हा त्यांचा प्रवास सत्तेपर्यंत पोहोचण्याचा होता, हे आपल्या सर्वांना चांगलं ठाऊक आहे. परंतु या त्यांच्या कार्याचं फार कौतुक देखील